एकाने मला ज्योतिष सांगायला लागला. म्हणले मागे तुम्ही आजारी पडला होता. हा ठोकठाळा आहे बरं का. मी म्हटलं तुम्ही सुद्धा पडला असाल. याच्यात ज्योतिष खरं आहे का खोटं आहे असं मला म्हणायचं नाही. माझ्याकडे मोठे मोठे दिग्गज येऊन गेले. कोणी आत्तापर्यंत असं सांगितलं नाही की मी 100% खरं सांगतो. त्यांनी एवढंच सांगितलं आहे. कोणी 30 सांगितलं, कोणी 40 सांगितलं, कोणी 60 सांगितलं. मग मी एकाला प्रश्न विचारला, जे तुझं खोटं पडतं त्या टक्क्यात जर मी आलो तर माझी काय वाट लागेल. म्हणजे शास्त्र चुकीचं आहे असंही काही मला म्हणायचं नाही, पण तितका पॉवरफुल अभ्यास करणारा आणि वाचासिद्धी असणारा माणूस पाहिजे तर ते खरं होतं, असा त्याच्यातला भाग आहे. मग त्या चिंचेचं झाड आहे, त्याला जेवढी पानं आहेत तेवढे जन्म होतील तेव्हा तू मुक्त होशील. मी सागाच्या झाडाला म्हटलं नाही. सागाचं पान एक एक असं असतं. वडाचं नाही, आंब्याचं नाही, चिंचीची पान. झालं बा. मग आल्यावर ते पुन्हा वाटच बघत होती. यावेळेला ऑर्डिनरी दूध नव्हतं, मसाल्याचं दूध होतं. झालं, येऊन बसले. नारदा विचारलं का आमचं? हो म्हणले विचारलं. मग काय सांगितलं? तुमच्या शेतामध्ये उत्तरेच्या बाजूला चिंचा द्या टाळे म्हणले. बरोबर आहे, ठोकटाळा जमला. असं काहीतरी सांगितल्याशिवाय पुढचं खरं वाटत नाही आहे. मग अगदी पुढे सरकले असे. पुढे 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 माणूस एखाद्या विशिष्ट पॉईंटला पुढे सरतो बरं का. नाही काय सांगितलं म्हणले, त्या चिंचेच्या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढे जन्म होतील तेव्हा तू मुक्त होशील. 2 भाऊ होते. एक म्हणला तिथेच मुक्त झालं, मेलं तिथले तिथे. चिंचेचं झाड केव्हा आणि तितके जन्म केव्हा. ते दुसरा म्हणला होणार ना होणार. तो नाचू लागला, स्वतःला विसरला, तिथेच मुक्त झाला. माझं बोन शब्द कळले का? शब्द तेच आहेत पण परिणाम काय झाला? हा म्हणला, विचार करू लागला, एवढे जन्म एवढं मुक्त. हा म्हणला केव्हा का होईना पण होणार ना. नाचू लागला. हे म्हणले देहाच्या पलीकडे गेला, विसर झाला. देहाच्या निरासे पावी जया ठाया, माझी ऐसी काया जव नाही. गेला तिथे पोचला. नारद म्हणले हे मुक्त झाले, हे फुकट मेलं. काय सांगायचं चाललंय तुम्हाला? ज्ञानेश्वर महाराज जे सांगतायत ते हेच. विधी निषेधत्व न दिसे, निषेधासही रूप नसे. हे नसतेची ठाई बैसे शब्दाचे विवरण. की मूळ विधिनिषेध नाहीच आहे. ज्याच्या ठिकाणी प्रत्येकाच्या ठिकाणी विधिनिषेध निराळा आहे. आता बघा, गणपतीचा नैवेद्य मोदक, बरोबर आहे ना, विधियुक्त नैवेद्य आहे. आता काहीला कोंबडं लागतं, काय देवाचा नैवेद्यच आहे. काहीला दारूही दाखवतात. हां, इतकं सोपं नाही आहे ते. हे बघा, हे अजून माझ्याही डोक्यात शिरलेलं नाही. मलाही काही काही गोष्टी कळत नाहीत, म्हणून आपलं साध्या सरळ मार्गाने जाणारी माणसं आम्ही. बघा कितीतरी फरक आहे. आपल्याकडे काळं मंगळसूत्र घालणं हे सौभाग्याचं लक्षण, हे लावणं. आता फॉरेनमध्ये लावतच नाहीत. लावत नाही, मग तिला काय विधवा म्हणायची का? नाही. तिकडची पद्धत काय? डाव्या हातामध्ये अंगठी घालणं. काय घालणं? रिंग फिंगर. त्याला काय म्हणतात? रिंग फिंगर. मग त्या लग्नाच्या वेळेला तो तिच्या हातात अंगठी घालतो, ती तिच्या हातात अंगठी घालतो. अंगठी दिसली म्हणजे आहे. माझं बोलणं कळलं? लक्षात घ्या, हे प्रत्येक जाती जमातीमध्ये विधिनिषेधाचा भाग निराळा आहे. हे नसतेची ठाई बैसे शब्दाचे एकाचा जो विधू, बघा आता कसं लिहिलंय, एकाचा जो विधी तो दुसऱ्याचा पडे निषिद्ध. एवं विधी वर्ते निषिधी, निषिधी विधी. एवंचे विधी हा निषेध आहे, निषेध हा विधी आहे. काय विधी आणि काय निषेध, कशाचं काय सांगावं, काही कोणाला कळत नाही. म्हणून एकच सांगतो, वारकरी संतांचा संप्रदाय आपला गोड, काही भानगड नाही, काही नाही.
हां, कोणी म्हणतात ती 5वीला सटवाई येते आणि कपाळावर येते. ही एक समजूतच आहे ना. ही सटवाई निर्माण कोणी केली? शब्दाने. आणि ती तुमच्या इथे लिहिते तसं होते, हे कुणी निर्माण केलं? शब्दाने. आमच्या डोक्यातलं फॅड गेलं कोणामुळे? शब्दाने. काय म्हटलं मी? आमच्या घरामध्ये 5वीला आम्ही काय करतो? ज्ञानेश्वरी आणि गाथा. हॉस्पिटलमध्ये असलं तरी त्या मुलाच्या डोक्याजवळ ठेवायचं किंवा मुलीच्या डोक्याजवळ ठेवायचं, माळ घ्यायची तिथे गळ्यात घालायची आणि हात जोडून म्हणायचं जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. झालं, सटवाईने नशीब लिहिलं. एका ठिकाणी आमच्या त्या कोकणात गेलो मी, ऐकण्यासारखं आहे. आणि त्या कोकणामध्ये देवी असते आणि देवी म्हणजे गणपतीची आई. तिला नैवेद्य मांसाचा आणि दारूचा असतो. मग मी गेलो, मी म्हटलं हे काय ठेवलं आहे? मान का खाली घालतो म्हटलं, सांग ना. नाही म्हटले ते आमचे बापदादा पूर्वी दारूचा नैवेद्य. हां. मग मी त्याला गणपती विचारलं, आमचं काय डोकं हे विचित्र आहे जरा. मी त्याला विचारलं ही गौर म्हणजे कोण रे? एकदा विचारलं. म्हणले नारदा तुम्ही नेहमी सांगता वैकुंठाला जातो, देवाकडे जातो. हां जातो. मग आमचं काम कराल का एक? ते म्हणले बघा बुवा सांगा, जमलं तर करू. नाही म्हणले देवाला विचारा आम्ही मुक्त होऊ का? आम्हाला मुक्त होण्याकरता किती जन्म घ्यावे लागतील? ठीक आहे. मग झालं, देवाकडे गेले. इथे खजूर बिजूर खाल्ला, तिथे कीर्तन बिर्तन केलं, तिथे देवाच्या हातचं दूध पाणी सगळं झालं. सकाळी उठून निघाले. बरं या म्हणले पुढच्या वारीला. मग आठवण झाली, कारण पुन्हा मुक्काम तिथे होता ना. म्हणले देवा ते आम्ही त्या शेतात उतरतो आणि ते शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला आहे, जरा नीट उत्तर द्या. हां, आमचं दर महिन्याची बारी जे मुक्कामाचं ठिकाण आहे आमचं. हां, तर त्यांनी विचारलं की आम्ही मुक्त केव्हा होऊ? दोघं भाऊ आहेत. असं आहे. मग देवाने काय काढलं? त्यांच्या नावाची खतावणी होती, ती काढली. मग पाप पुण्याची यादी बघितली. मग ती पाप पुण्याची यादी बघितलं, त्यानं सांगितलं बघा, त्यानं सांगा तुमच्या शेतामध्ये उत्तरेच्या बाजूला चिंचेचं झाड आहे. ह्या पहिल्यांदा ठोकटाळी सांगावी लागतात, त्याशिवाय पटत नसतं. गणपतीची आई तुम्हाला माहीत नाही का? नाही, तुझ्याकडून कळलं महत्त्वाचं आहे ना. म्हटलं गणपती पुढे काय ठेवलंय? म्हटलं गणपती पुढे काय? मोदक. मग उद्या जर गणपतीला वाटलं आईच्या ताटात जेवावं, नाही काही कळलं का? आता शिरलं का डोक्यात? उद्या जर गणपती म्हणला आई ते तू काय खातेस? असली कसली आई तू एक खाते ना आम्हाला एक देते? काय आता काय हे काय भानगड आहे? हे कुणाची चूक नाही, हे शब्दाचा खेळ, विधिनिषेध. मग गणपतीला नको ते दाखवणं, जरा जर काय झालं तर खलास होऊन जाल. म्हणजे कळेल सुख करता आणि दुःख हरता का दुःख करता. काय जरा जर कुठे सेवेमध्ये कसं पाहिजे? शुद्ध पाहिजे, पवित्र पाहिजे. पण एका घरातले दोन्ही असं कसं? याला उत्तर नाही. हे शब्दा खेळ कुणी मांडला? शब्दाने. याला अमका नैवेद्य करा, त्याला तमका नैवेद्य करा, कुणाला अमका काय करा, कुणाला काय करा. हे विधिनिषेधाचा खेळ कुणी मांडला? म्हणून महाराज म्हणतायत निषेधाला रूपच नाही. हे निषेध आहे ते शब्दाने आकाराला आणलं. माझं बोलणं कळलं का? म्हणून हे नसतेची ठाई वैसे शब्दाचेने. कुणाची हत्या करणं हे पाप आहे. आता अगदी ते जनावरासारखी माणसं जी अरण्यामध्ये राहतात, त्यांना विधिनिषेध काहीच नाही. माणसं सुद्धा मारून खातात, तर बाकीचं काय आहे? मी मध्येच पेपरमध्ये वाचलं होतं,
बातमी भयानक होती की कोणाच्या तरी ताटामध्ये आणि एका लहान मुलाची करंगळी आली त्या मांसामध्ये. शोधांती असं कळलं की ही नको ती मुलं सापडलेली ते घालत होती. काय विधी काय निषेध. कशाला निषेध म्हणताय नाही का. हा खेळ कुणी मांडला. तो म्हणतो अरे मार रे, जगात काय कोण मारतं, सगळं मारणार मार. दुसरा म्हणतो बघा अरे तुला आयुष्य द्यायची जर कोणाला ताकद नाही तर तुला कसाचा वध करतोस. खेळ कशाचा आहे. हां